आम्हाला आज बनवायची आहे बिर्याणी. कशाची बिर्याणी बनवायची, काय बनवायचे, बिर्याणी कशाची बनवायची. तर छान असा आज राईस बनवायचा होता, म्हणजेच बिर्याणी बनवायची होती. तर कशाची बिर्याणी आहे तर बघू आपण, चला. आणि ही जी बिर्याणी आहे ना, तर आम्ही सारे खवय्ये ह्या शोमधलीच आहे. कारण हा शो मला खूप आवडतो. कारण ना इतक्या सोप्या रेसिपी आणि एवढ्या छान असतात ना त्याच्यातल्या, त्याच्यामुळे मग मला खूप आवडतात. पण त्यांनी जी आहे ना ती चिकनची बनवली होती. मला चिकन मटन वगैरे काही खायचं नाही, शुक्रवार चालू असल्यामुळं. त्याच्यामुळे मग मी थोडासा बदल केला त्याच्यामध्ये. सोयाबीनची बिर्याणी बनवायला घेतली. तर छान असा इथं कांदा आणि आपलं बटाटं मिक्सरमधून काढून, म्हणजे ते तेलातून तळून काढलं. आणि नंतर ते मिक्सरमधून काढलं. त्याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, लसूण वगैरे टाकला आणि ते मिक्सरमधून काढलं. आणि मी असं काही नवीन बनवायचं म्हणलं आणि आमच्या समूनं मध्ये केलं नाही असं तर होतच नाही. कारण तिला किचनची एवढी आवड आहे ना, ती सतत काही ना काही नवीन करण्यात बिझी असते. सारखं तिला वाटतं काहीतरी नवीन करावं आपण. त्याच्यामुळे मी कोणती गोष्ट तिला सांगितली आणि तिला ऐकली नाही असं तर कधी होतच नाही. लगेचच पुढे असते ती बनवायला. यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आहेत बघा, आमच्या समोर एवढी छोटी मुलगी असते की मम्मी काय बनवायचं आज, मम्मी काय बनवायचं आज. समोरला आमच्या वाटतं की मी तिच्यासारखी व्हायला पाहिजे, म्हणजे मला तसा स्वयंपाक यायला पाहिजे असं तिला वाटतं. त्याच्यामुळे ती सारखं स्वयंपाकामध्ये असते. शिवानीपेक्षा सुद्धा समोरच्या भाज्या म्हणा, नवीन रेसिपी म्हणा, खूप छान असते समोरची. त्याच्यामुळे ना ती जास्त स्वयंपाकातच असते, माझ्यापेक्षा पण जास्त ती स्वयंपाकात असते. मी फक्त सांगायचं काम करते आणि मी जवळ असते तिच्या. त्याच्यामुळे मग इथं व्हिडिओ केला आहे, आम्ही दोघींनी मिळून केलं होतं. हे राईस बनवायचं जे काम आहे ते दोघींनी केलं होतं. पण समोरला स्वयंपाकाची खरंच आवड आहे. तर छान असं मॅगिनेट करून घेतलं. म्हणजे आपलं जे सोयाबीन होतं ते पण तेलामध्ये परतून घेतलं होतं. कारण तेलात परतून घेतलं नसतं ना ते एकदम मऊ झालं असतं, ते लबरासारखं, ते आवडलं नसतं. त्याच्यामुळे तेलात परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये दही आणि जो मिक्सरमध्ये मसाला काढला होता तर तो मसाला सगळा एकत्र केला आणि तेच त्या सोयाबीनमध्ये टाकलं आणि एकत्र करून घेतलं. मॅगिनेट करून ठेवलं 1-10 मिनिटासाठी आणि तसंच ठेवून दिलं. आणि नंतर मग तेल टाकलं आणि त्याच तेलामध्ये ते सोयाबीन टाकून दिलं. छान असं परतावलं, तेल येतो. आणि भात शिजवून ठेवला होता अगोदरच, तो भात टाकला त्याच्यावर आणि त्याच्यावरून तो कांदा, बटाटं जे होतं तर ते त्याच्यावर टाकलं आणि अजून एक भाताचा थर टाकलं आणि त्याच्यावर अजून दुसरं म्हणजे बटाटा, कांदा थोडं होतं ते टाकून दिलं आणि त्याच्यावर थोडासा कलर टाकला. कारण कलर टाकल्याशिवाय ना बिर्याणी असल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे वरून कलर टाकला आणि छान अशी कोथिंबीर टाकली आणि आपली बिर्याणी इथं तयार झाली. एवढी छान झाली ना, खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, सोपी पण आहे आणि खायला पण तसेच जबरदस्त लागते, खरंच छान लागते. तर छान असं जेवण वगैरे झालं आणि त्या दिवशी फक्त बिर्याणी केली होती, त्याच्यामुळे मग काम पण लवकर जेवण उरकलं होतं. आणि नंतर म्हणलं चला आज थोडंसं घरात लक्ष देऊ, कारण बरेच दिवस झालं आता घरात लक्ष काही दिलं नव्हतं मी. सध्या ना माझ्या मागे शिलाईचा खूप लोड वाढला आहे, खूप म्हणजे काय, मला टाईमच भेटत नाही त्या घरामध्ये लक्ष द्यायला. पण असं कधीतरी कोणचं तरी नवीन रेसिपी बनवायचं म्हणलं ना, किचनमध्ये आले ना मग माझं लक्ष जातं की बाबा हे घाण आहे, ते घाण आहे, इकडं तिकडं. पोरी पण करतात, करत नाही असं नाही, पण आपलं जसं लक्ष असतं बारकाईनं तसं त्यांचं लक्ष नसतं. त्याच्यामुळे मग माझं लक्ष फ्रीजकडे गेलं त्या दिवशी. म्हणलं चला आता बरेच दिवस झालं फ्रीजची क्लिनिंग केलेलं नाही, म्हणून म्हणलं चला आता फ्रीजची क्लिनिंग करू. तर फ्रीजमधलं जे बी काय होतं, म्हणजे भांडे तर मी अगोदरच फ्रीजमधले काढले होते घासायला. म्हणजे राईस बनवायच्या अगोदरच सगळे भांडे वगैरे घासून बाहेर ठेवले होते मी. मधल्या जाळ्या, काच, खालचं जे भाजीपाला ठेवायचं असतं तर ते सगळं बाहेर घासून ठेवलं होतं मी छान असं. आणि नंतर म्हणलं चला ते घासले तसं फ्रीज पण स्वच्छ करून घेऊ. तर अगोदर फ्रीज बंद केला, कारण कधी पण फ्रीज जेव्हा आपण स्वच्छ करतो ना तर तेव्हा ते बंद राहायला पाहिजे, नाहीतर मग करंट लागायची शक्यता असते. बऱ्याच जणाला झाले असं. त्याच्यामुळे मी तर ना ती रिस्क कधी घेत नाही, फ्रीज बंद करूनच मग म्हणजे स्वच्छ करायला घेते. तर छान असं जाळ्या वगैरे होत्या ते ठेवून दिले त्याच्यामध्ये. आणि समोर पण कपड्यानं पुसून घेतलं होतं अगोदर, पण एवढं छान निघालं नव्हतं, त्याच्यामुळे मग डबल अजून कपड्यानं पुसून घेतलं. आणि जे भांड्यात मी म्हणजे फ्रीजमधले भांडे जे घासायला घेतले होते तर ते व्यवस्थित असे ठेवून दिले आणि छान असा फ्रीज क्लिनिंग करून ठेवला. कारण लगेच 2 दिवसानं बाजार येणार होता. मग बाजार आला ना मग मागं खूप सारं भरलेलं असतं, मग त्याच्यामध्ये जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवल्यानंतर फ्रीज पण आपलं छान दिसतं. त्याच्यामुळे मग आज रिकामं होतं फ्रीज सगळं. कारण म्हणजे काय म्हणतात त्याला,
बुधवार गुरुवार आलं ना तर मग फ्रीज रिकामं व्हायला चालू होते बुधवार गुरुवारपर्यंत. कारण 8 दिवसाचा बाजार असतो, शुक्रवार. त्याच्यामुळे मग किती जरी 8 दिवसाचं माळवं आणलं ना तरी गुरुवारपर्यंत सगळं संपून जातं. म्हणून मग म्हणलं चला फ्रीज पण रिकामं होतं तर आज घेऊ क्लिनिंग करून. आणि माळवं उगं थोडंसंच उरलं होतं. एकच टमाटो होतं, 2 वांगे होते आणि 2-3च काय म्हणतात शिमला मिरची होती. तर तेवढीच बाहेर काढली, स्वच्छ असे धुवून ठेवली डब्यामध्ये. एका छोट्याशा प्लास्टिकचे डबे आहेत फ्रीजमध्ये ठेवायला छोटे. आणि माझ्या हातात जे आहे ते चिंच होती. कधीतरी चिंच गुळाची आमटी करायला होईल, अगर पाणीपुरीला होईल, अगर म्हणजे काय म्हणतात त्याला बेसन जर केलं ना तर त्याच्यात ह्या 1-2 जरी म्हणजे छोटेसं टाकलं ना तुकडे आपले चिंचाचे तर खूप छान आपलं बेसन होतं. त्याच्यामुळे ते ठेवून दिला होता मी, गड्डू आहे तो फ्रीजमध्ये. पण थोडासा खराब झाल्याने वाटत होतं मला, त्याच्यामुळे मग त्यात मोठं मीठ टाकलं आणि मीठ टाकून मी गोळा तयार केला आणि ते फ्रीजमध्ये छान असं बारक्या भरणीमध्ये भरून ठेवला, म्हणजे ते छान राहील. आणि हा माझ्या हातात जो आहे तो पाक होता, खूप दिवस झाले घेऊन ठेवला होता. आमच्या जास्त करून कोणी पाक घेत नाही, पण असावा आपल्या कधीतरी लकी चान्स भाजी असली नसली तर खायला असावा, त्याच्यासाठी मी ती घेऊन ठेवलं होतं. तर तो तसाच होता, कोणीच खाल्ला नव्हता. तर त्या दिवशी बाहेर काढल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी खायला घेतला. कारण एकदा मध्ये फ्रीजमध्ये राहिलं ना तर कोणाचं लक्ष जात नाही, लवकर तसंच खराब होऊन जातं. मग त्या दिवशी बाहेर काढल्यावर मग तेवढं एक काम चांगलं झालं त्या दिवशी. आणि आता फ्रीजमधलं सगळी क्लिनिंग झाली होती माझी छान अशी. आणि आता बाहेरून पुसून घ्यायला चालू होतं. फ्रीज आपला किचन ओटा, देवघर आपल्या ह्याला ही रोजची लागायची वस्तू असते, म्हणजे रोजची समोर दिसणारी वस्तू असते. आणि ती जर असं घाण असली ना तर एवढं मन म्हणजे विचलित होतं ना की खरंच म्हणजे मनच नाही लागत किचनमध्ये उभं राहायला, काम करायला. त्याच्यामुळे ते 2-3 वस्तू तरी एकदम क्लीन आणि छान पाहिजे घरामध्ये. मग तेव्हा कुठेतरी आपलं मन म्हणजे छान राहतं आणि आपलं पण मन किचनमध्ये लागून राहतं. जास्त तरी बायकांचं जे आयुष्य आहे ना ती पूर्ण निम्म्याला निम्मं जे आयुष्य आहे ते सगळं किचनमध्ये जातं प्रत्येक बायकांचं. त्याच्यामुळे मला वाटतं ना म्हणजे आपली झोपायची रूम म्हणा, हॉल म्हणा, टीव्हीची रूम म्हणा, तर ती जास्त स्वच्छ नसली तरी चालतं, पण आपलं किचन एकदम छान जिथल्या तिथं पाहिजे. कारण किचनमध्ये जास्त आपला वावर असतो किचनमध्ये. त्याच्यामुळे ना 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला तरी सगळे रॅक पुसायचं म्हणा, भांडे कुंडे म्हणा, तर ते स्वच्छ राहायला पाहिजे घरामध्ये असं मला वाटतं. झालं आता फ्रीज क्लिनिंग माझी. खराब झालं तर जास्त मधले भांडे वगैरे सगळे घासायला काढले होते. रोज भाजी माळवं ठेवून म्हणजे काढघाल करण्यानं एखादी पण भाजी खराब झाली तर त्याचं सगळं त्या फ्रीजला लागतं, मग खराब होतं सगळं. 2-3 दिवस झालं माझं लक्ष जात होतं, आज करू उद्या करू चालू होतं. पण आज घेतलं करून, सगळे फ्रीजमधले भांडे वगैरे बाहेर घासायला काढले आणि नंतर मग छान असं पुसून व्यवस्थित ठेवलं. माळवं वगैरे काही नाही. मध्ये आता जास्त पावसाळ्यात जास्त फ्रीजचा वापर होत नाही, फक्त दुधासाठी वापर होतो. कारण दूध गरम करून ठेवलं ना तर मग त्याच्यावर जी साय आहे ती जास्त निघते, त्याच्यामुळे मग फ्रीजचा वापर करावा लागतो. नाहीतर मग फ्रीज बंद राहिलं तरी चालतं, आता काही एवढे गरज पडत नाही फ्रीजची. पण छान असा क्लिनिंग करून ठेवलं ना तर मग भारी वाटतं. नाही तर मग खराब झालं ना त्या फ्रीजला बघूच तर वाटत नाही, एवढं घाण वाटते. तर आज आणि कधी पण फ्रीज ना चालू करायचं राहिलं बंद करून क्लिनिंग करायची, नाही तर मग कुठेतरी करंट लागतो आहे. आता चालू केला फ्रीजने, कारण दूध वगैरे असतं त्याच्यामध्ये, बंद करून नाही जमत. बंद केला ना वास खूपच घाण येतो आहे. केळी आहे इथं बाहेर, पण केळी नाही ठेवली मध्ये, कारण केळी जर मध्ये ठेवली तर जास्त फ्रीजचा वास येतो आहे. त्याच्यामुळे तर आता छान असं दूध तापलं आहे, थंड झाल्याच्या नंतर मग ठेवायचं मध्ये. दुधासाठी खरं तर फ्रीज लागतं आम्हाला. तर असं चला आता. तर आत्ता सगळं काम झालं, फ्रीज वगैरे अलीकडे ओढून त्याच्या खालचं छान असं झाडून वगैरे घेतलं. आणि असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ.